नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. संजय राऊत यांचं एक बुक मार्केटमध्ये आलेलं आहे आणि त्या बुक्स मध्ये काही खळबळजनक दावे केलेले आहेत, त्यामुळे आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग हे बुक लिहिलेलं आहे आणि ह्या बुक्स मध्ये काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यामधला सर्वात महत्वाचा आणि खळबळजनक दावा हेच आहे की ज्या वेळेस युपीएचं सरकार होतं त्यावेळेस जे गुजरातमध्ये दंगल झालेली होती, त्या गुजरात मधल्या दंगलीमध्ये त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजी यांना अटक होणार होती किंवा यांच्यावरती प्रेशर होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते गुजरातचे, त्यांना अटक झाली होती, त्यांना तडीपार केलं होतं. या सर्व गोष्टीमधनं बाळासाहेब ठाकरे यांना सोडवलं आणि बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हे नेते किती जाण ठेवतायत हे त्यांनी पर्टिक्युलरली स्पेसिफिकली तिथे नमूद केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी हे पण नमूद केलेलं आहे की त्यावेळेस युपीए सरकार होतं, त्यावेळेस गुजरात सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये टोकाचा संघर्ष चालू होता. याच टोकाच्या संघर्षामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस तो गुजरात दंगल झाली आणि ह्या दंगली दरम्यान पूर्णपणे केंद्राचं प्रेशर होतं की नरेंद्र मोदी यांना अटक केली जावी. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांना अटक करू नये म्हणणारे एकमेव नेते म्हणजे शरदचंद्र पवार हे होते, असं संजय राऊतनी त्यांच्या बुक्समध्ये म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये शरदजी पवार साहेब यांनी पर्टिक्युलरली एक टिप्पणी केलेली होती, ती म्हणजे अशी की लोकशाहीने दिलेला मुख्यमंत्री यांना अटक करणं योग्य राहणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी, तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अटक झालेली नाही. आणि त्यानंतरचा एक किस्सा त्यांनी असा सांगितला आहे की ज्यावेळेस एका खुनाच्या आरोपामध्ये आताचे गृहमंत्री आणि त्यावेळेसचे गृहराज्यमंत्री गुजरातचे म्हणजेच अमित शहाजी यांना तडीपार केलेलं होतं, त्यांना अटक पण झालेली होती, त्यांना जामीनसाठी पण प्रॉब्लेम येत होता, त्यांना जामीन पण बाळासाहेब ठाकरेंच्या एका फोनमुळे जामीन मिळाला असं सांगण्यात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं याच्या अगोदरचा किस्सा म्हणजे ते थेट बाळासाहेब ठाकरे यांना ज्यावेळेस भेटायला आले, ज्यावेळेस मातोश्रीच्या दाराला आले, आणि हे पण त्यांनी नमूद केलंय की काळी पिवळी न आले, ते मातोश्रीच्या दाराला आले. मातोश्रीवरनं त्यांनी निरोप पाठवला मध्ये की मी अशाला असं गुजरातचा गृहराज्यमंत्री आहे आणि मला बाळासाहेबांना भेटायचं आहे. आणि बाळासाहेबांना भेटल्यानंतर बाळासाहेबांनी त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांना फोन केला आणि अमित शहाची मदत केली. अमित शहाना जामीन पण मिळाला आणि ह्या गोष्टीमधनं त्यांची सुटका झाली. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संजय राऊत यांनी जे केलेले दावे आहेत त्यामुळे खळबळ तर उडालीच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्यावरती खोचक टिप्पणी केलेली आहे. का तर माझं बाल पुस्तक वाचण्याचं किंवा माझं हे वय नाहीये असं एक खोचक त्यांनी संजय राऊत यांच्या बुक्स वरती टिप्पणी केल्यामुळं हा पण एक चर्चेचा विषय ठरतोय. आणि सगळ्यात महत्वाचं संजय राऊत यांनी ज्या दावे केलेले आहेत त्या 3 गोष्टीची, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा त्यांच्या गुजरात दंगलीबद्दलचा असेल किंवा गृहराज्यमंत्री त्यावेळेचे अमित शहा यांच्या तडीपारचं किंवा सुटकेचा असेल, तर हे दाव्यावरती अद्याप तरी कोणत्याही भाजपने यावरती टीका टिप्पणी केलेली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये यावरती हे नेते काय टिप्पणी करतील हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. सध्या तरी संजय राऊत यांच्या बुकची नरकातील स्वर्ग याची चर्चा होताना दिसते. यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. जय हिंद, जय भारत.